नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सोलापूरमध्ये नीट आणि टीईटी पेपरफुटी विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा, सरकारवर घणाघाती टीका. सोलापूरमध्ये नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाविरोधात युवक काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला. 4 पुतळा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा हा मोर्चा खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मोर्चा दरम्यान केंद्र व राज्य सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की वारंवार घडणाऱ्या पेपरफुटी घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे आणि सरकार मात्र गंभीरतेने कारवाई करताना दिसत नाही. त्या पुढे म्हणाल्या की प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले जात असून त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होत आहे. देशभरातील परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रणिती शिंदे यांनी असा आरोप केला की पेपरफुटी मागे मोठे रॅकेट कार्यरत असून काही जबाबदार व्यक्तीचे संरक्षण असल्याशिवाय असे प्रकार घडू शकत नाही. आतापर्यंत झालेल्या कारवाईत केवळ किरकोळ आरोपी अटक झाले असून खरे सूत्रधार अद्याप मोकाट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारवरही टीका करत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच सरकारवरचे लक्ष परीक्षा व्यवस्थेऐवजी राजकीय घडामोडीवर असल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हायरल अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. हे फोडाफोडीचं राजकारण चाललंय, सत्तेसाठी आणि पैशासाठी चाललंय. आज टीईटी आणि नीटच्या पेपरफुटीच्या मशाल आणि महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे. शिक्षणामध्ये अव्वल नंबर असलेलं हे राज्य आहे. पण शिक्षणाची पूर्ण वाट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची लावली. नीट देखील पेपरफुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या संमतीशिवाय शक्य नाही. नीटचे जे अरेस्ट होत आहेत ते लोक 100% दोषी आहेत, पण याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये बसला आहे. ते मात्र अजूनही मोकळे फिरत आहे. एकही राजीनामा नाही, खतमबंदी केली जात नाही. उलट मोदींची जाऊन आश्वासोबत परत राज्यामध्ये आहेत. पण आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवत आहे, विद्यार्थी आत्महत्या करतायत या ठिकाणी. शिक्षक जे आहेत, शिक्षक ज्यांनी एवढं त्यांचं आयुष्य दिलं आहे, त्यांना खरं तर टीईटीच्या विरोधात अपील करायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने. ते न करता त्यांना परीक्षा द्यायला लावली. तो पेपर परीक्षेचा अभ्यास करायला लागला, तो पेपर फोडला आणि आज त्यांना आणि ती परीक्षा रद्द झाली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिक्षणामध्ये पण आता एवढं राजकारण होतं. शिक्षणाची वाट लावली आहे. युवकांच्या आयुष्याची खेळी खेळण्याचं काम हे सरकार करतं. लक्ष नाही आहे. फक्त खासदार कसे फोडायचे, पैशाचा वापर सत्तेसाठी कसा करायचा, ह्या गोष्टी